सर्वांना सप्रेम जय भीम. संविधान फाउंडेशनच्या वतीने आयोजित संविधानाची शाळा संवाद क्रमांक 68 मध्ये मी महेंद्र कुमार मेश्राम आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आजच्या 68व्या संवादामध्ये आपल्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत आदरणीय डॉक्टर सतीश गोगुलवार सर. मी त्यांचेही या संविधानाच्या शाळेत स्वागत करतो. संविधान फाउंडेशनचे विजयजी पहिले यांचेही स्वागत आहे. संविधान शाळेला सुरुवात करत असताना सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. संविधान शाळेची सुरुवात संविधान प्रास्ताविकेच्या वाचनानं करूया. मी विजयजी बैले संविधान फाउंडेशनचे सदस्य यांना विनंती करतो की त्यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करावे. जय भीम. आजच्या या 68व्या संविधानाच्या शाळेमध्ये आजच्या संविधानाची शाळा हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी भारताचे संविधान प्रास्ताविका वाचन करण्याची संधी मला संविधान फाउंडेशननी संधी दिली. मी पहिल्यांदा आपले मेश्राम सरांचे आभार व्यक्त करतो आणि भारतीय संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाला मी सुरुवात करतो. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. जय. धन्यवाद विजूभाऊ. संविधान शाळेच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम आपण संविधान फाउंडेशनची भूमिका आणि संकल्पना समजून घेऊया. संविधानाचा जागर व्हावा, संविधानाची मूल्ये, संविधानाची तत्वे, संविधानाचा विचार हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा. तो लहान मुलांच्या माध्यमातून, शालेय मुलांच्या माध्यमातून रुजावा म्हणून नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी असताना ज्येष्ठ सनदी अधिकारी एजेड खोब्रागडे साहेबांनी सन 2005 मध्ये नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधून संविधान प्रास्ताविकेचे वाचन आणि 26 नोव्हेंबर संविधान दिवस हा अत्यंत महत्वाचा उपक्रम संविधान ओळख या नावाने सुरू केला. पुढे त्यांच्या अथक प्रयत्नातून शालेय पुस्तकाच्या पहिल्या पानावर संविधान प्रास्ताविका छापून आली. त्यानंतर संविधान दिवस हा राज्यभर साजरा करण्याचे राज्य शासनाने निर्णय घेतला. पुढे 2015ला संविधान दिवस 26 नोव्हेंबर संपूर्ण देशभर साजरा करण्यात यावा असा निर्णय केंद्र शासनाने घेतला. राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये संविधान जागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. आज अशासकीय पातळीवर, शासकीय पातळीवर, सामाजिक पातळीवर संविधानाचा जागर वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या आयोजकाच्या माध्यमातून होताना दिसतो आहे. संविधानाची मूल्य, तत्वे, विचार प्रणाली ही सर्वसामान्य माणसापर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी सन 2012 मध्ये आदरणीय एजेड खोब्रागडे सरांच्या नेतृत्वामध्ये संविधान फाउंडेशनची स्थापना झाली आणि संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून संविधान व्याख्यानमाला, संविधान परिषद, संविधान संमेलन, संविधान कार्यशाळा, संविधानावर चर्चासत्र, परिसंवाद, विकासाच्या विविध योजनांवर मंथन, त्यासोबतच समाजाच्या शोषित, वंचित, दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांवर शासनासोबत सोशल ॲडव्होकेसी आणि महत्वाचा पत्रव्यवहार अशा पद्धतीने संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून संविधान जागराचा हा अभियान आपण कार्यान्वित करत आहोत. संविधानाची शाळा हा इजेड सरांच्या संकल्पनेतला एक अत्यंत महत्वाचा उपक्रम. 1 मे 2021 महाराष्ट्र दिनापासून आपण या उपक्रमाची सुरुवात केली. आजचा हा 68वा संवाद. आजच्या या संवादामध्ये आपल्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत आदरणीय डॉक्टर सतीश गोगुलवार सर.
डॉक्टर गोगुलवार सर हे महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे. ज्या जिल्ह्यामध्ये कोणी सेवा करायला जात नाही अशा जिल्ह्यामध्ये ते गेल्या अनेक वर्षांपासून सहकुटुंब काम करतायत, सेवारत आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागामध्ये, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नक्षलग्रस्त बहुल अशा दूर डोंगराळ भागामधल्या तिथल्या सर्वसामान्य शोषित पीडित वंचित घटकांसाठी, तळागाळातल्या माणसांसाठी वेगवेगळ्या प्रश्नांवर आदरणीय डॉक्टर सतीश गोगुलवार सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय शुद्धाताई हे अविरतपणे कार्यरत आहेत, संघर्षरत आहेत. स्वयंसहायता बचत गटाची चळवळ, आरोग्याचे प्रश्न, शाश्वत सुरक्षित उपजीविका अभियान, जन आरोग्य, पंचायत राज, लोकांचे हाती सत्ता, जल जंगल जमीन, लाकूडतोड कामगारांचे प्रश्न अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर गेल्या अनेक वर्षांपासून ते सातत्यानं काम करतात आणि समाजातल्या तळागाळातल्या माणसाला मुख्य प्रवाहात सामावून घेऊन त्याला सामाजिक आर्थिक न्याय कसा प्रदान करता येईल या दृष्टीने ते सातत्यानं काम करीत आहेत. त्यांचे काम मी आणि इजेड सरांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. त्यांच्या कामाची आम्ही साक्षीदार आहोत आणि उभ्या महाराष्ट्रालाही आता त्यांच्या कामाची ओळख झालेली आहे. आदरणीय डॉक्टर सतीश गोगुलवार सरांचं आजच्या या संविधान शाळेमध्ये मी मनापासून स्वागत करतो. आणि आजचा जो महत्वाचा विषय आहे तो आहे भारताचे संविधान आणि आरोग्याचे अधिकार. आरोग्य हा भारतीय संविधानामध्ये आरोग्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या तरतुदी जरी असल्या, आरोग्याच्या प्रश्नावर राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला भारतीय संविधानानं वेगवेगळे निर्देश दिले असले आणि वेगवेगळ्या योजना कार्यान्वित झाल्या असल्या तरी आरोग्य हा सर्वांच्याच दृष्टीनं अत्यंत दुर्लक्षित असलेला विषय आहे. मग तो केंद्र शासनाचा बजेट असो, तो राज्य शासनाचा बजेट असो, आरोग्याच्या वेगवेगळ्या सरकारी यंत्रणा असो की त्या यंत्रणाच्या माध्यमातून आरोग्याच्या जाणीव जागृतीसाठी होणारे प्रयत्न असो, या दुर्लक्षित विषयाला वाचा फुटणं अत्यंत आवश्यक आहे. आदरणीय गोगुलवार सर त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्षरत आहेत आणि म्हणूनच आजच्या या सत्रामध्ये, संवादामध्ये आपण या महत्वाच्या परंतु दुर्लक्षित राहिलेल्या विषयावर चर्चा करूया. मी गोगुलवार सरांचं या संविधानाच्या शाळेच्या 68व्या संवादामध्ये पुनश्च एकदा स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी भारताचे संविधान व आरोग्याचे अधिकार या विषयावर संवाद साधावा. माईक म्यूट आहे. जय भीम, जय सेवा आणि सर्वांना नमस्कार. जय सेवा आमच्या आदिवासी बांधवांचा हे आहे, तिथं जय सेवा म्हणून सगळ्यांना आपण प्रणाम करतो, जसं जय भीम करतो तसं. आजचा हा मुख्यतः कार्यक्रम ज्या आपण पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्या संविधानाला, यांनी निर्माण केलेल्या संविधानाला धरून करतो. आणि इथं काम करताना खरं म्हणजे मग महेंद्रनी सांगितलं की प्रत्येक गोष्ट संविधानात दिलेली आहे, पण आपल्याला आपल्या संविधानाची अंमलबजावणी करणं, त्याच्याप्रमाणे कायदे बनतात, त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि त्या सामान्य माणसांना, गरीब, वंचित, आदिवासी, दलित या सगळ्यांसाठी राबवण्यासाठी खरं आपल्याला लढावं लागतं. ही खरं लोकशाहीमधली एक दुर्दैवी बाब आहे, पण ती आहे. लोकशाहीमध्ये आपल्याला त्या सगळे हक्क घेण्यासाठी आपल्याला लढावंच लागतं. आत्ता आपण मुख्यतः आरोग्याच्या प्रश्नावर मग महेंद्रनी सांगितलं तसं आम्ही विविध प्रश्नांवर ही लढाई करतोय. संविधानाच्या याच्याप्रमाणे कायदेही होतात, पण ते कायदे झाल्यानंतरही त्या लोकांपर्यंत ते कायदे खऱ्या अर्थाने पोहोचावे, त्याचा लाभ मिळावा, त्याच्यासाठी आपल्याला सतत संघर्ष करावा लागतो. आणि मग तो लोकशाही पद्धतीने सत्याग्रहाच्या रूपाने असेल, ॲडव्होकसीच्या रूपाने असेल, कायदेशीर असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण करत असतो. तसंच हा आरोग्याचाही प्रश्न आहे. तसा आरोग्याचा प्रश्न हा पुष्कळदा दुर्लक्षित, त्याच्यासाठी लढाई करणं, संघर्ष करणं, मुद्दे रेटणं, त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग तसा खूप लवकर मिळत नाही. म्हणजे ती आजारी पडलं की माणूस फार अस्वस्थ होतो, त्याच्यासाठी होतो, पण त्याची एक व्यवस्था पूर्णपणे मिळणं. आणि तसा आपल्याकडे आरोग्याचा प्रश्न जसा केंद्राने राज्यांच्या याच्यामध्ये टाकलेला आहे.
आणि राज्याच्या याच्यामध्ये 47व्या याच्यामध्ये आपण ते मान्यही केलं आहे की सर्वांच्या सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न हा राज्याचा आहे. पहिल्यांदा खरं म्हणजे आणि त्या राज्यांनी ती करावी आणि केंद्र सरकार वेळोवेळी त्याच्या दृष्टीने हे करतात. तर पहिल्यांदा मला आठवतं की आम्ही आरोग्यांच्या प्रश्नांवर, सार्वजनिक आरोग्यांच्या प्रश्नांवर जेव्हा देशभरात जे वेगवेगळी लोक त्याच्यावर काम करत होती आणि एक जनस्वास्थ्य अभियान म्हणून एक देशभरातलं असं संघटन आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या संघटना, डॉक्टर्स, तज्ज्ञ हे सगळे लोक आहेत आणि त्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने हक्काचा म्हणजे आरोग्य हा हक्क असला पाहिजे लोकांचा आणि त्याच्यासाठी ते कसं करता येईल याचे प्रयत्नशील होतो. आणि 2005 मध्ये युपीएचं पहिलं जेव्हा सरकार आलं, कारण हे किती वाटलं तरी सरकारला ते वाटणे खूप महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी बजेटची सोय करणे हे सगळ्यात महत्वाचं. खूप घोषणा खूप होतात पण त्याची जर बजेटरी सोय नसेल तर मग आपल्याला त्या व्यवस्था किती हक्क आपण म्हटलं लोकांसाठी मिळाव्या त्या पोचत नाही. आणि आजही आपल्याला माहित आहे की आदिवासी भागांमधले, गडचिरोलीमध्ये आता मी 40 वर्ष काम करतोय, अजूनही त्या आरोग्य व्यवस्था तिथपर्यंत पोहोचणं, कित्येक तालुक्यांचे गावांपर्यंत पोहोचणं कठीण, अजूनही पोहोचलेले नाही. खूपशा गोष्टी त्या आहे पण त्याच्यातल्या काही सुधारणा झालेल्या. तर युपीए एक सरकार जेव्हा आलं म्हणजे ज्यात लेफ्ट ग्रुपनी म्हणजे कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांनी त्याला समर्थन केलं होतं, त्या युपीएच्या एक मध्ये सगळ्यात महत्वाचे निर्णय मला आज जे सगळं दिसतं आहे की 4 गोष्टींचे हक्क आपल्याला त्यावेळेस वेगवेगळे कायदे त्याच्यासाठी केले. त्याच्यामध्ये शिक्षणाचा हक्क RTE त्या काळामध्ये आला. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा कायदा आला ज्याच्यात जी आपल्याला महाराष्ट्रामध्ये रोजगार हमीचा हक्क आपल्याला आधीच होता 78 पासूनच्या रोजगार हमी कायद्यात, पण केंद्राने तो 2005च्या दरम्यान त्याचा कायदा पारित केला. आरोग्यासाठी प्रामुख्याने पहिल्यांदा केंद्र सरकारने नॅशनल राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान असं अभियान सुरू केलं आणि त्याच्या अंतर्गत मग काही पैशाची योजना आणि त्यातनं आरोग्य व्यवस्था, कारण मी त्याच्या आधी आरोग्य व्यवस्था बघत होतो पण नॅशनल राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान जेव्हा सुरू झालं त्याच्यानंतर आरोग्य व्यवस्थेमध्ये बरेच फरक पडले. त्याच्यात पैशाची थोडी उपलब्धता झाली, इन्फ्रास्ट्रक्चर झाले गावापर्यंत, त्याच्यातल्या कमी आहेत पण किमान पहिल्यांदा तो प्रयत्न झाला. आणि चौथा माहितीचा अधिकार. तर अशा अधिकाराच्या 4 गोष्टी आपल्याला लक्षात येईल की UPA 1 मध्ये झाल्या आणि त्याच्यातले अधिकार दिले, त्यातल्या योजना खूप आल्या आणि मग प्रत्येक गोष्टीसाठी पुन्हा आपण ती व्यवस्था झाली की त्याच्या रचना तयार होणं आणि मग त्या रचना गावापर्यंत लोकांपर्यंत पोहोचणं याच्यासाठी पुन्हा सतत आपल्याला संघर्ष करावा लागतो. आणि दुसरं की पैसा हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आजही आपण आरोग्य आणि शिक्षण याच्यावर जगात खूप कमी टक्क्यांनी आपला देश हे करतो. आता आरोग्याचं NHM झाल्यामुळे किमान ते काही टक्के थोडासा वाढला खर्च आरोग्यावरचा, पण तो आजही आपण 1.5% 2%वर. आणि ज्या ज्या देशांमध्ये आरोग्याच्या व्यवस्था चांगल्या झाल्या म्हणजे जिथं लोकांचं आरोग्य आणि शिक्षण या 2 याच्यावर ज्या देशांनी खर्च केलेला आहे ती देश आजही आपल्याला विकसित देश आणि पुढे गेलेले दिसतात. त्यांचा खर्च आपल्यापेक्षा 5 पटीने जास्त आहे, म्हणजे 10%, 15%, 20% याच्यानी ते खर्च करतात. आता याच्यामध्ये आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये 2 आपल्याकडे प्रवाह आहे आरोग्याच्या अधिकार किंवा याचं देताना. एक आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि ती मूलभूत आपल्याला गरजेची आहे, कारण याचा परिणाम आपण आता करोनामध्ये सगळ्यांनी अनुभवला की पहिल्या लाटेमध्ये फक्त सार्वजनिक आरोग्य व्यवस्था काम करत होती आणि बाकी सगळी आपण ज्याला आज खाजगी हे झालेल्या व्यावसायिकरण झालंय, कॉर्पोरेट हॉस्पिटल्स असेल, या सगळ्यांनी आपले घरी बसले होते आणि फक्त सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्येच सगळ्या व्यवस्था आपल्या सुरू होत्या. त्याचा परिणाम आपण बघतो. तर याच्यात 2 प्रवाह आपल्याकडे आरोग्य व्यवस्थेमध्ये एक दिसतात. एक पद्धत जी अमेरिकन याच्यामध्ये US मध्ये सुरू आहे ती इन्शुरन्स बेस आरोग्याचा हे देणे आणि त्यातला काही भाग आता आपण वेगवेगळ्या याच्याने बघतो. दुसरं इंग्लंड आणि युरोपमध्ये सर्वांसाठी आरोग्य हा आहे आणि त्याच्यामुळे
इंग्लंडमध्ये स्वतःची नॅशनल हेल्थ स्कीम जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला सगळ्यांना म्हणजे त्याच्यात काही कोणाचं हे नाही आहे, सगळ्यांना फ्री मोफत आरोग्य व्यवस्था त्यांनी निर्माण केली. आजही ती टिकलेली आणि युरोपच्या बऱ्याच देशांमध्येही आहे. तर या दोन याच्यामधला आपल्याला फरकही समजून घेतला पाहिजे की आता आपल्याकडे एक प्रायव्हेटायझेशनचं मोठं हे चाललेलं आहे आरोग्य व्यवस्थेमध्ये. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला पैसा कमी द्यायचा, हळूहळू त्या अशा तयार करायच्या की जिथं लोकांची इच्छा नाही होणार जायची. ते होत आहे पुष्कळ ठिकाणी आणि मग लोक खाजगी आरोग्य व्यवस्थेकडे जाणार त्याच्यामुळे. आणि मग त्याच्यातनं आणि मग आता आपण बघतोय की कॉर्पोरेट हॉस्पिटल्स हे सगळे आणि तिथं नुसता पैसा आणि इन्शुरन्स त्याच्यामध्ये येतं. तर जिथे इथं इन्शुरन्स बेस आरोग्य व्यवस्था तयार व्हायला लागते तिथं मोठ्या प्रमाणात लोकांची लूट होते आणि मग त्याच्यात ते वेगवेगळे आता आपल्या देशात आणखीच जास्त आहे त्या करप्शन्स की तुम्ही कसे बनवाल. म्हणजे तुम्हाला आधी विचारलं जातं की तुमचा विमा आहे का, विमा म्हटल्याबरोबर तुमचे जे रेट्स बिल तुमचे वाढतात ज्या पद्धतीने त्यांचे सगळे. तर याच्यावर कुठलंही नियंत्रण नाही आहे आपल्या आजच्या याच्यामध्ये. आणि म्हणून आपण या सगळ्या याच्यामध्ये मागणी करतोय की एका बाजूला म्हणून जन आरोग्य अभियान महाराष्ट्रात आणि जनस्वास्थ्य अभियान देशभरात या सातत्याने आपण मागणी करतोय की सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं बळकटीकरण केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला पैशाची व्यवस्था आहे त्याचीच तर बळकट करणं. आणि खाजगी आरोग्य व्यवस्था आज आपण थांबवू शकत नाही, ती आहे वेगवेगळ्या याच्या, त्याची गरजही आहे काही प्रमाणामध्ये. तर त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे शासनाचं. या दोन गोष्टी एका वेळेस तुम्हाला करता येईल. त्याच्यासाठी आपण काही बऱ्याच वर्षापासून ही मागणी करतोय. दुसरं आपल्याकडे तिसरी एक प्रकारे आपल्याकडे ट्रस्ट हॉस्पिटल्स आहे खूप ठिकाणी आरोग्य व्यवस्थेचे. तर त्या ट्रस्ट हॉस्पिटलची नियम आहेत, त्यांनी किती टक्के जागा गरिबांसाठी मोकळ्या ठेवल्या पाहिजे त्याचंही आतापर्यंत कुठं रेग्युलेशन फारसं नव्हतं. आता ते कोविडमध्ये झालं, कोविड आणि त्याच्या आधीपासून थोडी सुरुवात झाली होती की त्यांनी बेड डिस्प्ले करावे, किती लोकांना तुम्ही त्याच्यातनं हे दिलं. या सगळ्या गोष्टी आता थोड्या लोकांच्या रेट्यांमुळेही ते यायला लागले त्याच्यामुळे. तर या तीन व्यवस्था आता आपल्या याच्यामध्ये आहे. एक खाजगी व्यवस्था आहे पूर्ण प्रायव्हेट, त्याच्यावर कुठलंही नियंत्रण नव्हतं आतापर्यंत. त्याच्यामुळे आपल्याकडे एक कायदा महाराष्ट्र सरकारचा एक होता आधी, पण ते सार्वत्रिक सारखा व्हावा म्हणून केंद्र सरकारने पुढे त्याला नर्सिंग एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट म्हणून त्याच्यामध्ये हे केला. आणि त्याच्यात त्यांनी बऱ्यापैकी गोष्टी सुचवल्या ज्या, कारण तो राज्याचा अधिकार असल्यामुळे त्यांनी सगळ्या मुख्य सचिवांना त्या पद्धतीच्या गाईडलाईन सुचवल्या. आणि त्या याच्यामध्ये एक चांगली गोष्ट तयार झाली की आपल्याला आरोग्य हक्काची सनद तयार झाली. कारण रुग्णाच्या हक्कांचाही प्रश्न याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे. आणि जसं तुम्ही प्रायव्हेट याच्याकडे जाता तेव्हा हे हक्क खूप महत्वाचे आहे. तुम्हाला खाजगी आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये ही रुग्णाच्या हक्काची सनद तयार झाली आणि ती सनद खूप चांगले मुद्दे त्याच्यामध्ये आले. महाराष्ट्र सरकारने त्याच्यातले काही केले आणि मग केंद्र सरकारने आणखी सुचवले. पण हे लोकांच्या रेट्यांमुळे याच्यावर आपण सतत त्याला मागणी करत गेलो केंद्राकडे की हे मुद्दे आले पाहिजे आणि तो अधिकार आपल्याकडे असला पाहिजे. आणखी दुसरं एक गोष्ट, आणि मी जसं मगा म्हटलं की राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, जसं त्याच्यामुळे आपल्याकडे गावापर्यंतची आरोग्य व्यवस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र याच्यावरचा स्टाफ, औषधं ही थोडी पोहोचायला लागली. आणि दुसरं, महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये शहरी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. आता 45% आपली लोकसंख्या महाराष्ट्राची ही शहरी आहे. आणि मग शहरी आरोग्याच्या प्रश्नांकडे तर आणखीच दुर्लक्ष राहिलेलं आहे, कारण हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान होतं. मग त्याला आता राष्ट्रीय आरोग्य अभियान असं नाव दिलं आणि त्याच्यात शहरी आरोग्याचा प्रश्न सुद्धा जोडला. आपल्याला असं वाटतं, मलाही खूप दिवस वाटायचं की शहरांमध्ये एवढे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहे, मेडिकल कॉलेजेस आहे, तर तिथं आरोग्याचा प्रश्न काही फार महत्वाचा नसेल. पण 2007 पहिल्यांदा आम्ही तुमच्या वस्त्यांमध्ये एक अभ्यास केला. 1.5 लाख लोकसंख्येमध्ये आम्ही अभ्यास केला आणि त्याच्या आधी आम्ही
कुरखेड्यातल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची तालुक्यात बालमृत्यू कमी करण्यासाठी काम केलं 5 वर्ष. तर मला आश्चर्य तुम्हाला वाटेल की कोरची तालुक्यातल्या आदिवासी भागात 2006 मध्ये जो नवजात मृत्यू दर होता, जो 72 वरून 36 वर आला. आम्ही त्यातले जे प्रयोग केले गावातल्या लोकांच्या मदतीने, महिला आरोग्य ह्या तयार केल्या, आरोग्य सखी. आणि त्याच वेळेस 2007 मध्ये नागपूर शहरातल्या 1.5 लाख लोकसंख्येमध्ये वस्त्यांमध्ये याचा हे काढलं. त्यावेळेस तिथला जो नवजात मृत्यू दर होता तो 37 होता. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. पेपरमध्ये त्या बातम्या आल्या कॉर्पोरेशनकडे, कारण तिथली आरोग्य व्यवस्था कॉर्पोरेशनकडे आहे शहरातली आपल्या. त्यांना सुद्धा की हे आकडे खोटे. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही एक नवजात मृत्यू तपासू शकता, आमच्याकडे रेकॉर्ड होता सगळा त्याच्यामध्ये, कारण त्यांच्याकडे रेकॉर्डच नव्हता. आणि आपल्याकडे आजही माहित आहे की हे सगळं शहरात असलं तरी शहराच्या बाहेर ज्या वस्त्या वाढल्या मोठ्या प्रमाणात आणि तिथं त्या आरोग्याच्या व्यवस्था त्या पद्धतीने नाही आहे. कारण ग्रामीण भागामध्ये एक व्यवस्था आहे की तुम्हाला डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, त्याच्यानंतर ग्रामीण रुग्णालय आहे, त्याच्या उपजिल्हा रुग्णालय आहे, त्याच्या खाली प्राथमिक स्वास्थ्य केंद्र आहे, सब सेंटर आहे, तिथं डॉक्टर आहे, ANM आहे, त्या वेगवेगळ्या याच्यामध्ये फिरतात. तशी स्ट्रक्चर्स कॉर्पोरेशनच्या म्हणजे आरोग्य व्यवस्था म्हणजे अर्बनसाठी नव्हत्या. म्हणजे होत्या तरी त्या फार कमी होत्या. म्हणजे नागपूरमध्ये जेव्हा 2007 मध्ये आम्ही अभ्यास केला तर कॉर्पोरेशनच्या हेल्थ पोस्ट होत्या, त्या 5 की 6 हेल्थ पोस्ट होत्या. आणि त्याही मध्यभागी म्हणजे सेवा आपलं मातृसेवा संघाकडे एक हेल्थ पोस्ट होतं, ते बर्डीला त्याच्यामध्ये, आणि एक महालमध्ये. आणि नागपूरच्या बाहेर त्या 2007 पर्यंत इतकी लोकसंख्या वाढलेली आहे बाहेर, जे बाहेरून आलेले सगळे, आणि त्या सगळ्या वस्त्यांमध्ये बसत तिथपर्यंत ही व्यवस्थाच पोहोचत नव्हती त्याच्यात. आणि मग जेव्हा आता अर्बन हेल्थ मिशनच्या याच्यामध्ये जेव्हा ही प्रक्रिया आली तर आता कुठं, आणि म्हणून आता आमची मागणी आहे की अर्बन हेल्थसाठी महाराष्ट्रात स्वतंत्रपणे एक सेल उभा राहिला पाहिजे, एक त्यासाठी व्यवस्था असली पाहिजे, कारण मोठा प्रश्न आहे त्याच्यात वस्त्यांमध्ये. आणि दुसरं त्याच्यामध्ये आम्ही 2007 ते 11 पर्यंत ज्या वस्त्यांमध्ये काम केलं त्याच्यानंतर लक्षात आलं की तिथं वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना साधी डिलिव्हरी करायची, त्यातला अवेअरनेस झाला की डिलिव्हरी केली पाहिजे हॉस्पिटलमध्ये, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीमध्ये. तर जवळपास 98% इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी व्हायला लागली. पण मग त्या इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी कुठं होत होत्या, तर मेडिकल कॉलेजेस, डागा हॉस्पिटल किंवा आपलं मेयो हॉस्पिटल. आणि मग त्याचं लोड वाढलं तर तिथं काय व्हायचं की नॉर्मल डिलिव्हरी झाली की त्याला खाली ठेव त्या पेशंटला बाळासहित. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं की नवजात मृत्यू हॉस्पिटलमध्ये होऊन राहिले. जे लोकांमध्ये जागृती आली, पब्लिक हेल्थ सिस्टमचा उपयोग करायला लागले त्याच्यात, पण मग तितकी व्यवस्था आमची तयार नव्हती. आणि प्रायव्हेटमध्ये जायचं म्हटलं तर साध्या डिलिव्हरीसाठी ते 10,000 रुपये, सीझर तर 40-50 हजार रुपयाला खर्च येतो त्या ह्याच्यामध्ये. तर ही व्यवस्था अशी आपल्याला लोकांचा रेटा आणि अवेअरनेस वाढल्यानंतरही पुरेशी नाही आहे हे लक्षात आलं. आणि म्हणून आता अर्बन हेल्थ मिशनमध्ये ही रचना जशी ती कॉर्पोरेशनच्याच मार्फत, पण त्यासाठी याचे फंड NHM मधनं, नॅशनल हेल्थ मिशन मधनं फंड्स यायला लागले. तर आता नागपूरमध्ये 50 हेल्थ पोस्टची गरज आहे. 50,000 लोकसंख्येच्या मागे एक हेल्थ पोस्ट साधारण असते. त्याच्यामध्ये डॉक्टर, एक पॅथॉलॉजीची व्यवस्था, 3 ANM त्याच्यामध्ये त्या, आणि त्या फिरणार. आणि जसं ग्रामीण आरोग्याच्या याच्यामध्ये अभियानामध्ये आशा प्रत्येक गावामध्ये आहे, तसं आता तिथं 2,000 लोकसंख्येच्या मागे एक आशा अपॉइंट झाली आहे. ती झालेलं आहे स्ट्रक्चर. म्हणजे नागपूरमध्ये मी बघतो ते आहे. कोविडमध्ये त्यांचा खूप फायदा झाला त्या रचनांमुळे. ती रचना आता उभी राहते. जे पण एकीकडे ही सार्वजनिक व्यवस्था बळकट करणं, पण त्यासाठी सातत्याने पैशाची हे करणं, डॉक्टर्स, तज्ज्ञ लोकांना. ते नाही झालं तर मग आपण खाजगीकडे हे जातो. पण आता मग खाजगीवरचं नियंत्रण कसं होईल, तर त्याच्यासाठी शासनांकडनं त्याची गरज आहे. तर ही मुख्यतः जी संहिता आता ही झाली, आणि ती आपल्या 47व्या घटनेच्या 47व्या कलमाप्रमाणे जे आपण आरोग्याचा, सार्वजनिक आरोग्याची व्यवस्था सर्वांसाठी व्हावी हा जो आहे त्याच्या अंतर्गत ही सनद तयार झाली. आणि ती सनद आता सगळ्या खाजगी आणि तुमच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे जे दवाखाने आहेत तिथं लावायची आहे सगळ्यात फ्रंटमध्ये. आणि त्याच्यामध्ये बरेचसे अधिकार आपल्याला त्याच्यातनं मिळालेले आहेत. त्यातला मी वाचून दाखवतो की आजाराचे स्वरूप, त्याची कारणे, प्रास्ताविक तपासण्या व उपचार व अपेक्षित परिणाम
त्यामुळे होऊ शकणारी गुंतागुंत आणि अपेक्षित खर्च याची पुरेशी माहिती मिळण्याचा हक्क हा रुग्णाचा हक्क आहे. त्याला हे समजलं पाहिजे काय करणार आहे ते. रुग्णालयामध्ये मिळणाऱ्या सेवा व उपलब्ध सुविधांच्या दरांची माहिती मिळण्याचा हक्क प्रत्येक रुग्णालय ही माहिती दर्शनी भागात स्थानिक आणि इंग्रजी भाषेत लावावी असे स्पष्ट निर्देश आहे. आणि बऱ्याच ठिकाणी आता ते खाजगी आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत लावलेले आहे, त्याचे बोर्ड रंगवलेले आहे तिथे केले, पण अजून खाजगीमध्ये सार्वत्रिक ते नाहीये. रुग्णाचे केस पेपरची प्रत, रुग्णाचे रेकॉर्ड्स, तपासण्याचे रिपोर्ट्स आणि सविस्तर बिले मिळण्याचा हक्क हा रुग्णाचा हक्क आहे. ही रुग्ण हक्काची सनदेमध्ये हे केलेलं आहे. विशिष्ट तपासणी व उपचारापूर्वी माहितीपूर्ण संमतीचा हक्क, जे तुम्हाला तो उपचार करायचा असेल त्याच्याऐवजी त्याला त्याची संमतीचा त्याला हक्क आहे. रुग्णाच्या पसंतीच्या योग्य डॉक्टरकडून सेकंड ओपिनियन घेण्याचा हक्क. पुष्कळदा आपण प्रायव्हेटमध्ये बघतो की त्यांनी सांगितलं की तिथून तुम्हाला काही कागद देत नाही बरोबर, आपल्याला जर दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घ्यायचा असेल ती पुरेसं होत नाही. आणि हे याचा अनुभव सगळ्यांना आहे, बिलकुल प्रायव्हेट खाजगी जे कॉर्पोरेट आणि खाजगी हॉस्पिटल्स आहे. तर हा हक्क आहे, त्याच्यामध्ये ती सनद त्यांनी लावली समोर तर रुग्ण ते सगळं मागू शकतो. 6वा आहे उपचारादरम्यान गोपनीयता, खाजगीपणा व मानवी प्रतिष्ठा जपण्याचा हक्क. 7 पुरुष डॉक्टर जेव्हा महिला रुग्णाची शारीरिक तपासणी करीत असतील त्यावेळी स्त्री रुग्णासोबत असण्याचा हक्क. जे तुम्हाला नर्स असेल किंवा आपलं महिला आपली जे सोबत असेल त्यांना तिथं राहण्याचा हक्क आहे. HIV असल्यास भेदभाव रहित उपचाराचा आणि वागणुकीचा हक्क. खूप ठिकाणी HIV पॉझिटिव्ह असेल त्या नावाखाली त्यांना नाकारली जाते उपचार याच्यामध्ये, प्रायव्हेटमध्ये सुद्धा तो नाकारू शकत नाही. 9वा पर्याय उपलब्ध असतील तर पर्यायी उपचार निवडण्याचा हक्क. हा सुद्धा आहे. म्हणजे मला जर आता वाटतंय की आयुर्वेदिक आहे, ॲलोपॅथी आहे, दुसरे वेगळे पद्धती आहेत ज्याच्यामध्ये तर मला तो निवडण्याचा सुद्धा त्या रुग्णाला हक्क आहे की मला आता हा उपचार थांबवायचा, हा नाही करायचा ॲलोपॅथी, मला दुसऱ्या पॅथीमध्ये जायचं आहे. तर तो हक्क रुग्णाचा आहे. 10वा हॉस्पिटलला कुठल्याही कारणास्तव रुग्णाचा मृतदेह देण्यास नाकारता येणार नाही. कारण आपण या पुष्कशा केसेस वाचत असतो की खूप ठिकाणी या प्रायव्हेट हॉस्पिटल, कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये रुग्णचे प्रेत देत नाही सगळा हिशोब झाल्याशिवाय, तुम्ही सगळी फी भरल्याशिवाय, ते करता येत नाही त्यांच्यावर. 11 आहे रुग्णाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचे असल्यास किंवा हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज घ्यायचा असल्यास सहमती झालेल्या बिलाची रक्कम पूर्तता करण्याची जबाबदारी. हे सहमतीचं जिथपर्यंत तुमचं बिल झालं तेवढं पे करून तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायला त्यांना मोकळीक असली पाहिजे. 12 रुग्णाच्या आजारपणाची स्थिती, आजाराचा प्रकार, HIV स्टेटस किंवा इतर आजार, धर्म, वंश, लिंग कोणत्याही कारणास्तव भेदभाव रहित उपचाराचा हक्क हा प्रत्येक रुग्णाचा हक्क आहे. आणि 13 रुग्णाच्या मेडिकल रेकॉर्डची माहिती संगणकीय स्वरूपात साठवण्यापूर्वी परवानगी घेण्याचा हक्क. कारण आजकाल हा सगळा रेकॉर्ड तुम्हाला ते कॉम्प्युटराईज करतात त्याचा, तर त्याच्या आधी सुद्धा त्या रुग्णाची परवानगी घेणं खूप महत्वाचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहे, पण याच्यातही तुम्हाला शासनाचं नियंत्रण, आता हे सगळं दिलेलं आहे, त्याचं प्रदर्शन तुम्हाला लावायचंही आहे. पण आपण आता बघितलं तर ते सगळीकडे आता आम्ही हा प्रयत्न करतोय की सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत ती सनद लावली आहे, खूप ठिकाणी सगळीकडेच लावलेली आहे, खाजगीमध्ये ते दिसत नाही त्याच्यात. आणि मुख्यतः दरफलक त्यांनी त्यातला मागणी आपली पुढची अशी आहे की दरफलकांचं हे त्यांनी डिस्प्ले केलं पाहिजे. याच्यातही आहे की तुमची तपासण्याची फी, कोणत्या ऑपरेशनचं काय फी, हे कुठेही आपल्याला समजत नाही. आणि मग तिथं गेल्यानंतर आपल्याला डिपॉझिट करायला लावतात प्रायव्हेट. तर या 2 आरोग्याच्या प्रश्नांवर जर हे झालं की खाजगी याच्यावरचं नियंत्रण आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला प्रबळ करणं, बळकट करणं, ते होतं. आता आम्ही आणि याचा आपण कोविडमध्ये सगळ्यांनी खूप अनुभव घेतला आहे. जे गडचिरोली सारख्या ठिकाणी आम्ही बघितलं की संपूर्ण, कारण इथं प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि हे नव्हतेही, त्याच्यामुळे कोविडच्या दोन्ही लाटेमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेने हे काम केलं मोठ्या प्रमाणात. आणि मग इथला मृत्यू खूप कमी होते आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये व्यवस्थित या सगळ्या गोष्टी झाल्या त्या याच्यामध्ये. आता दुसरा प्रश्न आहे की याच्यातल्या सार्वजनिक आरोग्य
आरोग्यातला प्रश्न हा नुसता उपचार, आजारी पडल्यानंतर उपचार देणे एवढ्यापुरता मर्यादित नाही. त्याच्यासाठी तुम्ही आजार होऊ नये याच्यासाठी खूप मोठं यंत्रणेला काम करावं लागतं. आणि ते काम आज मुख्यतः सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतनंच होतं. तसं लहान मुलांचं इम्युनायझेशन मोठ्या प्रमाणात आज अंगणवाडीमधनं आपल्या लाखो मुलांचं देशभरात सगळीकडे त्याची रचना आहे. आशा आहे प्रत्येक गावामध्ये. त्याच्यामुळे आशानी त्या लहान मुलांना आईच्या आरोग्याची, बाळंतपणापासून गरोदरपणापासून तर डिलिव्हरी होईपर्यंत, त्याच्यानंतर त्या बाळाची काळजी घेणं, याची पूर्ण एक व्यवस्था आहे. त्याचं इम्युनायझेशन त्या बाळाचं होणं, त्याला योग्य हे देणं, आहार, कुपोषणासाठी आपण आहाराची व्यवस्था आपल्या याच्यात मिळते. म्हणजे कारण कुपोषित बाळ झालं किंवा मुलगा मुलगी झालं तर त्यांना वेगवेगळे आजार होतात त्या सगळ्याच्या. आता हा प्रिव्हेन्शनचा जो मोठा भाग आहे त्याच्यामध्ये, तो खूप मोठा भाग सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये. आपल्याला कोणीही प्रायव्हेटमध्ये तुम्ही गेले, आजारी पडला तर उपचार करतात, सल्ले देतात, पण तो आजार कशातून होतो? इथं सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये असतं की एखाद्या ठिकाणी डायरियाचे पेशंट जास्त झाले तर पटकन सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये तिथं पाण्याची तपासणी होते, ते पाणी कुठं प्रदूषित झालेलं आहे त्याच्यावर ट्रीटमेंट, आणि हे सगळे प्रश्न आरोग्याची जोडलेले आहेत. आणि म्हणून नॅशनल हेल्थ मिशनमध्ये आता त्याच्यात गाव पातळीवर खरं म्हणजे एक समिती प्रत्येक गावामध्ये आहे, विलेज हेल्थ सॅनिटेशन न्यूट्रिशन कमिटी, ग्राम आरोग्य स्वच्छता पोषण समिती, रिसर समिती आहे ती. त्याच्यामध्ये आतापर्यंत सचिव तुमची अंगणवाडी सेविका होती, आता ती आशा आहे. आणि त्याच्यात गावातले निवडून आलेले सदस्य, महिला बचत गटांच्या बाया, यांचं सगळं मिळून ती समिती बनलेली आहे. आणि या समितीचं नाव जे आहे त्याच्यामध्ये पोषणाबद्दलचं, स्वच्छतेबद्दलचं, आरोग्याबद्दलच्या सगळ्या प्रश्नांवर या समितीनी गावातल्या यंत्र म्हणजे आशा आहे, अंगणवाडीचं काम आहे, या सगळ्यांवर लक्ष ठेवणं, त्याचं मॉनिटरिंग करणं, अडचणी असेल तर त्या पुढे नेणं, आणि त्याच्यासाठी एक आर्थिक व्यवस्था निर्माण केलेली आहे की प्रत्येक समितीला एक 10,000 रुपये एक रक्कम वर्षभरात त्याला मिळते. त्यातनं काही गोष्टी त्यांनी गाव पातळीवर ते त्याचं प्लॅनिंग करू शकतात, नियोजन करू शकतात. आणि हे नॅशनल हेल्थ मिशनमध्ये इनबिल्ट त्यांनी अशी व्यवस्था केली होती की कम्युनिटी बेस्ड मॉनिटरिंग इन हेल्थ अशी एक व्यवस्था त्यांनी करून ठेवली होती. पण पुन्हा कायद्यात म्हणजे त्याच्यात व्यवस्था केली तरी ती राबवण्याची यंत्रणा ते सरकार लक्ष देत नाही. तिथं सुद्धा जनआरोग्य जनस्वास्थ्य अभियान जे देशभरातलं संघटन आहे यांनी मागं लागून याचे प्रयोग करायला लावले. आणि मग त्या काळामध्ये एक 6-7 राज्यांमध्ये कम्युनिटी बेस्ड मॉनिटरिंग इन हेल्थ, त्याच्यामुळे या VHNSC जी आहे गाव पातळीवरच्या समितीला एम्पॉवर करणं, त्याच्या थ्रू आरोग्य व्यवस्था कशा काम करत आहेत त्याच्यासाठी प्रयत्न करणं, त्या चांगल्या कशा करतील त्यासाठी प्रयत्न करणं, त्याची एक रचना उभी करण्याचा प्रयत्न केला. आणि सुदैवाने महाराष्ट्रात ती व्यवस्था खूप छान झाली. म्हणजे 2007 पासून CBM ची प्रक्रिया सुरू झाली. पहिले 4 जिल्ह्यांमध्ये होती आणि मग 2011 पासून बाकीच्या जिल्ह्यांमध्ये झाली. आणि त्याच्यामध्ये ही रचना खालपासून म्हणजे VHNSC ची जी समिती आहे ती, त्याच्यानंतर तालुका PSCच्या पातळीवर एक समिती, तालुका पातळीवर समिती, जिल्हा पातळीवर आणि राज्य अशी रचना झाली. आणि त्याच्यामध्ये आम्ही बघितलं की सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबद्दल त्याच्यामध्ये लोकांचं इन्व्हॉल्वमेंट, कारण शेवटी लोकशाहीमध्ये आपल्याला हे असतं की निवडून दिलेला प्रतिनिधी सगळं करेल किंवा व्यवस्था करेल असं नसतं. त्याच्यात लोक जितके ऍक्टिव्हली सक्रिय सहभागी होतील तर प्रत्येक ठिकाणी सक्रिय सहभाग त्यांचा वाढेल, तेवढ्या आपल्या आत्ताच्या योजना आहे आरोग्याच्या असेल त्या सगळ्या क्षेत्रातल्या त्याच्यावरच्या अंमलबजावणीचे प्रश्न आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. हे CBM मध्ये आम्ही 2011 पासून मागच्या वर्षीपर्यंत ते आम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व आहोत. लक्षात आलं की लोक जसे सक्रिय होतात या सगळ्या व्यवस्था, तर या व्यवस्था थोड्या काम करायला लागतात. बजेटसाठी मागणी होती. त्याच्यामध्ये या रचनेमध्ये असं आम्ही बघितलं की गाव पातळीवरच्या समितीला सक्षम करणं, त्याच्यामुळे गाव पातळीवरचे कुठले आरोग्याचे प्रश्न आहेत त्यातले मग काही सुटत नसेल तर PSCच्या पातळीवर त्याचं मांडणी करणं आणि त्याच्यात जनसंवाद व्हायचे. त्याच्यामध्ये डॉक्टर, त्याच्यानंतर लोकप्रतिनिधी, पुष्कळशा लोकप्रतिनिधींना या रचना आरोग्य व्यवस्थेतल्या काय आहे याच्या सुद्धा माहिती नव्हतं. याच्यातनं ती समज बनणं आणि मग लक्षात आलं की 60% प्रश्न आरोग्यातले ते आपल्या जिल्हा पातळीपर्यंत सुटू शकतात. आणि मग महत्वाचे
जे प्रश्न आहेत ते साधारणतः 25 ते 30% आहे हे स्टाफ रिक्रुटमेंट आणि मेडिसिन सप्लाय, हे आजही तसेच आहे. कारण हा प्रश्न पुन्हा आर्थिक प्रश्नाशी जुळलेला आहे. जोपर्यंत राज्य सरकार बजेट वाढवत नाही, या लोकांना रेग्युलर अपॉइंटमेंट्स देत नाही, डॉक्टर्स अपॉइंट करत नाही, तिथं 3 डॉक्टरांची गरज तिथे एकच असतो, मग तोही पुष्कळदा असतो. एएनएमचा जेवढा स्टाफ लागतो तो स्टाफ पुरेसा येत नाही. NHM मधनं ती बऱ्यापैकी व्यवस्था झाली, पण मग पुढे त्यांना ज्या लागतात की इन्फ्रास्ट्रक्चर आपण वाढवतो, पण त्या दृष्टीने स्टाफ मेडिकल कॉलेजमध्ये आपण बघतोय की त्यांचे इन्स्पेक्शन आले की या मेडिकल कॉलेजमधनं स्टाफ तिकडे हलवतात, इकडून तिकडे हलवतात, त्याच्यामुळे पुरेसा स्टाफ कधीच नव्हता. आणि मधल्या एका कमिटीमध्ये मी हायकोर्टाने केलेल्या एका कमिटीचा मी अध्यक्ष होतो. त्याच्यात मी नागपूरचे सगळे मेडिकल कॉलेजेस याचे त्यांचा आम्ही अभ्यास केला होता. RH डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सगळ्यांमध्ये स्टाफची कमी, आणि हा सगळ्यात मोठा प्रश्न तो आजही आहे. आणि म्हणून त्याच्यासाठीच तुम्हाला आरोग्यावरचं बजेट वाढवणं, म्हणून आपण सार्वजनिक व्यवस्था बळकटीकरण करताना आपण ते म्हणतो की बजेट तुम्ही तोपर्यंत वाढवत नाही तोपर्यंत या व्यवस्था बळकट होत नाही. आणि मग खाजगी व्यवस्थेवरचं एक नियंत्रण तुम्हाला ते करता आलं रेटच्या बाबतीमध्ये. जे तुम्हाला लक्षात येईल की करोनाच्या काळामध्ये दुसऱ्या लाटेमध्ये जेव्हा आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटल्स मग सुरू झाले, लसीकरण झालं आणि त्याच्यानंतर जी दुसरी लाट आली त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गरीब लोकांचं, सामान्य लोकांचं एक्सप्लॉयटेशन झालं. त्याच्या जवळपास आता मी त्या एकल महिला ज्या झाल्या करोनामध्ये त्यांचा अभ्यास करताना महाराष्ट्र पातळीवर महाराष्ट्र एकल महिला समिती केली आणि त्यात लक्षात आलं की 20,000 महिला एकल झाल्या ज्या करोनाच्या त्यांचे घरचे मृत्यू पावले. आणि त्याच्यात लक्षात आलं त्यांचा अभ्यास करताना मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांचे घरचे कमवते व्यक्ती तर गेलेच, पण त्यांना खर्च जे प्रायव्हेटमध्ये त्यातल्या कित्येक लोकांनी उपचार केले, 5 लाखापासून 10 लाखापर्यंत त्यांना खर्च करावा लागला. आणि त्यावेळेस आपल्या महाराष्ट्र सरकारने एक सर्क्युलर काढलं होतं की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काय रेट्स असतील. त्यांनी व्यवस्थित लिखित रूपात रेट्स दिले होते. मधल्या काळामध्ये त्याचं मॉनिटरिंग त्याचं होत होतं, पण जेव्हा आम्ही या केसेस पाहिल्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे झालं. आणि मग त्याच्यासाठी एक प्रक्रिया आता सुरू केली की लोकांचा आता त्याचा हिशोबही नाही राहत ना प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये. हे सगळे बरं तेव्हा माणूस इतका हे असतो की आज मला ट्रीटमेंट मिळणं हे खूप महत्वाचं असतं, की आता ते पैसे देताना रिसिप्ट नाही घेतली, रेकॉर्ड्स ठेवले नाही, काही कॅशमध्ये दिले, त्याच्यामुळे लोकांकडे त्याची कागदपत्रही नव्हती. आणि मग ते आम्ही त्यातल्या 500 केसेस आज जन आरोग्य अभियान आणि महाराष्ट्र एकल महिलांच्या तर्फे शासनाकडे पुन्हा दिल्या की यांचं जास्त त्यातला पैसा खर्च झालेला आहे आणि तो परत कसा त्यांना मिळवत आहे. मग राज्य सरकारने एक कमिटी बसवली, एक नोडल ऑफिसर नेमला, सगळ्या कलेक्टरांना यांच्या केसेस रेफर करायला लावल्या. म्हणजे त्याही लोकांनी ज्यांच्याकडे कागदपत्र होती तेवढ्या 400-500 समोर आले की एवढा खर्च आहे. आणि त्यातल्या हार्डली आतापर्यंत 70 लोकांना पैसे परत मिळाले. पहिल्यांदा खाजगी रुग्णालयांनी पैसे परत दिले, जे ते 50,000पासून तर 1.5 लाखापर्यंत 2 लाखापर्यंत पैसे रुग्णाला. पण ते तुम्हाला याच्यासाठी लोकांना लढावं लागतं, सतत कामं करावी लागतात, कारण माणूस त्यावेळेस होतं. तर हे याच्या नियंत्रणाच्या, जसं करोनामध्ये हे जे नियंत्रण केलं होतं महाराष्ट्र सरकारने, तशा नियंत्रणाची सार्वत्रिक गरज आहे. म्हणजे त्याला तुम्हाला कायद्यात त्यांना आणायला पाहिजे. त्याला विरोध खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्याच्यामुळे महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा त्याच्यामध्ये हे नियंत्रण आहे खाजगी याच्यावर, तो यासाठी अजूनही महाराष्ट्र विधानसभेत पुष्कळदा प्रयत्न झाले, पण मोठी लॉबिंग आहे खाजगी याची, तर ती नाही येऊ देत ते करण्यासाठी. हा विरोध आहे. पण आरोग्याचा प्रश्न हा खूप महत्वाचा आहे. आणि आजचा आपण शहरी आरोग्यासाठी मोठी संख्या आता गरिबांची शहरात सुद्धा उभी झालेली आहे. ग्रामीण भागातले आहेत प्रश्न, पण सातत्याने या 2 गोष्टींच्या मागे आपल्याला लढण्याची गरज आहे. हे संविधानात सगळं दिलेलं आहे, त्याची सोय आहे, पण ते करत असतानाही सगळ्या वंचित समाजांसाठी आपल्याला लढताना या कायद्यात करणं, त्याच्यासाठी व्यवस्था करणं, सगळ्या याच्यामध्ये हे करावं लागणार आहे. तर त्या दृष्टीने ही मांडणी मी करतोय. या संबंधाने काही प्रश्न असेल तर मग मी पुन्हा त्याच्यामध्ये. धन्यवाद.
भारताच्या संविधानामध्ये आर्टिकल 47 आणि ज्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये असे निर्देश राज्याला दिले की सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभी करणे, निर्माण करणे, सुधारणा करणे. आता आपण आपल्या मांडणीमध्ये डॉक्टर गोगलवार सरांनी हे सांगितलं की कायद्यामध्ये, संविधानामध्ये तरतुदी आहेत, कायद्यामध्ये तरतुदी आहेत, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही तर त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि सरांनी सांगितलं की जरी संविधानामध्ये सार्वजनिक व्यवस्था, सार्वजनिक यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देश जरी असले तरी दुसरीकडे खाजगीकरण एक मोठ्या प्रमाणामध्ये झाले आणि त्या खाजगीकरणातून मग शोषणाची एक नवी व्यवस्था निर्माण झाली आणि या शोषणाच्या व्यवस्थेला प्रतिबंधित करणे, थांबविणे आणि दुसरीकडे सार्वजनिक व्यवस्था बळकट करणे या दोन्ही पातळीवर काम करणं गरजेचं आहे. अनेक जसं सरांनी उल्लेख केला की आरोग्याची सनद, म्हणजे खरं म्हटलं तर प्रत्येक सनदेसाठी त्या स्टेक होल्डरला लढावं लागते. ग्रामस्थांची सनद जेव्हा पहिल्यांदा आली, खरं म्हटलं तर ग्रामस्थांची सनदसाठी लढा उभा करावा लागला, तेव्हा ते आलं. सिटीजन चार्टर्स ही जी संकल्पना आहे ती अजूनही म्हणजे ती शासनकर्त्यांना किंवा व्यवस्थेतल्या लोकांना न आवडणारी संकल्पना आहे. आरोग्याची सनद, जसं सरांनी सांगितलं की सार्वजनिक रुग्णालयामध्ये ते सगळं लावलं जातं, मात्र खाजगी रुग्णालयामध्ये ते लावलं जात नाही. तर नागरिक म्हणून नागरिकाचे जे मूलभूत अधिकार आहेत ते जर डावलले जात असतील तर व्यवस्था म्हणून शासनाने यात अत्यंत सजग, सतर्क भूमिका पार पाडणं गरजेचं आहे, नियंत्रणाची भूमिका पार पाडणं गरजेचं आहे. मागचा कोरोनाचा जो काळ होता हा खरं म्हटलं तर सगळ्यांसाठी शिकवणारा काळ होता. अनेकांनी म्हणजे नागरिक म्हणून, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून किंवा शासनाच्या यंत्रणा म्हणून, सिव्हिल सोसायटी म्हणून सगळ्यांना शिकवणारा हा काळ होता. कारण या काळामधले जे अनुभव आले आणि या सगळ्या अनुभवांमध्ये आरोग्याच्या यंत्रणाची वास्तविकता काय आहे हे सुद्धा आपल्याला कळलं. काय म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना कुठल्या समस्यांना, आता मी 2-3 दिवसापूर्वी एक सोशल मीडियावर एक फोटो पाहिला की एकीकडे एअर ॲम्ब्युलन्सच्या गोष्टी आपण करतो आहोत, मात्र दुसरीकडे मेळघाटामध्ये किंवा आदिवासी भागांमध्ये, डोंगराळ दुर्गम भागामध्ये बांबू ॲम्ब्युलन्स आपल्याला वापरावी लागते. तर हे फार भयावह विदारक चित्र आपल्या देशामधलं आहे. आणि पुन्हा मग आपल्याला तोच म्हणावं लागतं की इंडिया आणि भारत हे जे दोन वेगवेगळे प्रवर्ग निर्माण होतात ते यातून वर्गीकृत होतात. आणि म्हणून आरोग्याचा अधिकार हा नागरिकांना मिळाला पाहिजे. शासनाने हा अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन म्हणून राज्यघटनेच्या निर्देशानुसार काम केलं पाहिजे आणि नागरिकांनीही तो अधिकार मिळवण्यासाठी प्रयत्नरत राहिलं पाहिजे. आदरणीय डॉक्टर सतीश गोगलवार सरांनी आजच्या या संविधान शाळेच्या माध्यमातून अतिशय सोप्या शब्दामध्ये या सगळ्या संकल्पना समजावून सांगितलेल्या आहेत. यावर आपण बोललो पाहिजे. खरं म्हटलं तर आरोग्याच्या संदर्भामध्ये ग्रामीण भागातल्या, आदिवासी भागातल्या लोकांना त्या यंत्रणामध्ये जरी काही अनुभव आले तरी बोलत नाही. कारण बोललं तर जे काही मिळेल ते मिळणार नाही अशी एक मनामध्ये भीती असते. तर बोललो पाहिजे आपण, यावर आवाज उठवला पाहिजे, यंत्रणेसमोर प्रश्न मांडले पाहिजेत आणि ते प्रश्न मांडून त्यासाठी आपण काम करणं फार गरजेचं आहे. सिव्हिल सोसायटीने सुद्धा या प्रश्नाकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. शिक्षण आणि आरोग्य हे दोन जे घटक आहेत ते म्हणजे खरं म्हटलं तर आता स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आपण साजरा करतो आहोत. हर घर तिरंगा असा नारा आपल्या सरकारने दिला आहे. तर हर घर तिरंगा तर असलाच पाहिजे, पण हर घर संविधानही असला पाहिजे आणि संविधानातल्या तरतुदी पण प्रत्येकापर्यंत पोहोचल्या पाहिजे याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी. आदरणीय डॉक्टर सतीश गोगलवार सर आजच्या या संविधान शाळेमध्ये उपस्थित झाले. मी त्याबद्दल संविधान फाउंडेशनच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो. विजूभाऊंनी प्रास्ताविकेचे वाचन केले, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी प्रेक्षकांचे आभार मानतो. आपण असेच दर शनिवारच्या संविधान शाळेमध्ये सहभागी होत राहावं.
संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून संविधान जागरासाठी संविधान मित्र होण्याचे आवाहन आम्ही सातत्याने करत असतो. या निमित्ताने पुनश्च आवाहन आहे की संविधान मित्र व्हाव आणि संविधान जागराच्या अभियानामध्ये सहभागी व्हावे. तेव्हा आजच्या संविधान शाळेचा 68वा संवाद आपण इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया पुढल्या शनिवारी नवीन विषयास आणि नवीन वक्त्यासह. तूर्त धन्यवाद. जय भीम.